नमस्कार मंडळी, सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आज रात्रीच्या डिनरसाठी काय बनवायचं? तर आपण आज रात्रीच्या डिनरसाठी एकदम चटपटी, टेस्टी अशी सर्वांना आवडेल छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अशी एक डिश बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे. ते त्यामध्ये ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्या रेसिपीसाठी म्हणजे आज आपण बनवणार आहोत चिकन भात. त्यासाठी आपल्याला काय-काय साहित्य हवं ते मी घेतलेलं आहे. तर इथे एक कांदा घेतलेला आहे. तो उभा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे. तसेच थोडीशी कोथिंबीर, एक अर्धी मूठ कोथिंबीर घेतलेली आहे दांड्यासह. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. ते आपल्याला कांदा आपला कटिंग करून झालेला आहे. तो उभा चिरलेला आहे. तसेच आपलं टोमॅटो हे बारीक करून घ्यायचं आहे आणि आलं लसूण हे ठेचून घ्यायचं आहे. तसेच कोथिंबीरीच्या दांड्यांचा घेतलेल्या आहेत. तर ते दांड्यांचा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं. दांड्या या भातामध्ये शिजायला घालायच्या आहेत आणि पाला हा नंतर टाकायचा. जर तुम्ही कोथिंबीर नीट करत असेल त्यावेळेसला जर जास्त दिवस टिकवायचे असेल तर एक टिप आहे. कोथिंबीरीच्या दांड्यांचं घ्यायचं. फक्त तिचे जे हे असतात, बुडं असतात तेच काढायचे. दांड्या तशाच ठेवायच्या. त्याने काय होतं, आपली जी कोथिंबीर ही 8-10 दिवस जरी ठेवली तरी ती खराब होत नाही, जशीच्या तशीच राहते. इथे आता कोथिंबीर ही कापून झालेली आहे. आता आपण आलं आणि लसूण हे बारीक ठेचून घेऊया. मंडळी, ही अशी रेसिपी आहे की कोणीही बनवू शकतं. अगदी नवशिके असेल तेही बनवू शकतात. तसे बॅचलरसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. कारण चिकनची भाजी बनवणं किंवा कालवण, रस्सा, सुक्कं चिकन जरी बनवलं तर त्याबरोबर आपल्याला खाण्यासाठी एकतर भात हवा असतो किंवा भाकरी हवी असते. तर आता आपल्याला इथे ना भाकरी करायची गरज आहे, ना वेगळा भात करायची गरज आहे. एकदम दोन्हीही एकत्रच होतं आणि याची टेस्ट खूप छान आहे. ते तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे टोपात केलं तरीही चालेल, पण मी इथे कुकरमध्ये करते. कारण कुकरमध्ये झटपट 2 शिट्ट्यांमध्ये होणार. अजिबात टाईम लागणार नाही. किती जरी भूक लागलेली असेल, तरीही एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. इथे मी कुकरमध्ये तेल घेतलेले आहेत मोठे 2 चमचे. त्यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहेत. काही खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये 3 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, अर्धा इंचाच्या आसपास आणि एक 7 ते 8 मिरी, 7 ते 8 लवंगा घेतलेल्या आहेत. ते व्यवस्थित परतलं का त्यामध्ये आपल्याला आलं लसूण मी ठेचलेला तो टाकून घ्यायचा आहे. तो ॲड करायचा आहे. तसेच जो कांदा आपण उभा चिरून घेतलेला होता तोही त्यामध्ये ॲड करायचा आणि तसेच मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, तोही ॲड केलेला आहे. आता आपल्याला कांदा, लसूण आणि हे खडे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे बघू शकता तिथे आपला कांदा छानपैकी मऊ झालेला आहे आणि सर्व मसालेही परतून झालेले आहेत. आता काय करायचं, जे चिकन आपण दही लावून ठेवलेलं होतं त्याला यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर त्यामध्येच आता आपल्याला काय करायचं, हे टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. तेही त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा. तसेच इथे आता आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर तुम्ही घरामध्ये कोणता मसाला खातात तो ॲड करा. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, मिर्च पावडर किंवा वेगवेगळ्या प्रकारचा जो बी मसाला खात असतील तो ॲड करा. तर मी इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. तसेच अर्धा चमचा इथे हळदी पावडर ॲड केलेली आहे. हे चिकन शिजायला वेळ लागत नाही, झटपट होतं. टोपात केलं तरीही चालेल. कुकरमध्ये केलं तर 2 शिट्ट्यांमध्ये होतं. अगदी वाफेमध्ये होणारं हे चिकन आहे. तसेच मी इथे तांदूळ हा घरचाच तांदूळ घेतलेला आहे. म्हणजे आपण जो डेली घरामध्ये यूज करतो तोच तांदूळ घेतलेला आहे. तर मी इथे डेली यूजमध्ये बासमती मोगरा घेते, तुकडा तांदूळ. हा कारण मऊसूत होतो, अजिबात टाईम लागत नाही. नॉर्मल भात जरी बनवला तरी हा मऊ लागतो, म्हणून मी हाच तांदूळ खाते. तुम्ही जो तांदूळ खात असेल तो त्यामध्ये धुवून स्वच्छ ॲड करा. तर 3 पाण्याने तरी व्यवस्थित धुवून घ्या, मगच ॲड करा. तसेच आता मी इथे 1.5 वाटी
तांदूळ घेतलेले होते तर त्याच्यात 3 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं. म्हणजे जे काही तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट घालायचं, कारण आपलं चिकन हे व्यवस्थित नरम बी झालं पाहिजे, शिजलंही पाहिजे, ते कडक राहता कामा नये. कारण चिकनचा जो रस्सा उतरेल तो या भाताला खूप टेस्ट देणार. यामध्येच आता छोटा एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता याचे कुकरचे झाकण लावून शिट्टी लावून घ्यायची आहे. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. एकदम झटपट होतं. 10 मिनिटाच्या आतमध्ये ही रेसिपी तयार होते. हे बघू शकतात इथे आपला चिकन भात एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे. ही एकदम टेस्टी अशी रेसिपी बनते. त्यावरतीच आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे सर्व करूया. मंडळी, तुम्हाला जर मी बनवलेला चिकन भात आवडला असेल किंवा चिकन राईस आवडला असेल तर तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या गावाचं, शहराचं नाव आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.